नमस्कार मित्रांनो, बाजार पंडित या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। म्युच्युअल फंड म्हणजे काय मित्रांनो, तुमच्यापैकी भरपूर जण शेअर मार्केटमध्ये इंडिव्हिज्युअली गुंतवणूक करत असतात, पण काही अशी व्यक्ती आहेत ज्यांना की शेअर मार्केटबद्दल माहिती नाही आहे किंवा त्यांना शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा फायदा घ्यायचा आहे। पण अशा वेळेस त्यांना अशी भीती वाटते की मी गुंतवलेला पैसा जर बुडाला किंवा डुबला किंवा लॉस झाला तर अशा वेळेस काय करावे। तर मित्रांनो, त्या व्यक्तींसाठी एक साधन सोपा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड। म्युच्युअल फंड म्हणजे एक अशी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते जी तुमचा पैसा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते। त्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये एक फंड मॅनेजर असतो जो तुमचा पैसा मॅनेज करायचं काम करतो, जसे की कोणत्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचा, किती टक्के इन्व्हेस्ट करायचा, त्यामध्ये किती काळ इन्व्हेस्टेड राहायचं आहे, अशा प्रकारे तो फंड मॅनेजर आपले पैसा इन्व्हेस्टमेंट करत असतो। त्यासाठी तो एक नॉमिनली चार्ज आकारत असतात, त्याला एक्सपेन्स रेशिओ असं म्हणतात। तो चार्जेस सेबीने ठरवून दिलेल्या नियमांच्या वरती आकारता येत नाही। मग तो 1% असेल, 1.5% असेल, अर्धा टक्का असेल। मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता। म्युच्युअल फंडमध्ये जितका तुम्ही दीर्घकाळ इन्व्हेस्टेड राहाल तेवढे तुमचे फायदा होण्याचे चान्सेस जास्त असते। मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायच्या अगोदर म्युच्युअल फंडचे सर्व स्कीमचे डॉक्युमेंट केअरफुली वाचणं गरजेचे असतात। याच्यामध्ये तुम्हाला मार्केटच्या कंडिशननुसार फायदा किंवा नुकसानसुद्धा होऊ शकतो। मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP सुद्धा करू शकता किंवा लमसम इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकता। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जसे की तुम्ही महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला एका पर्टिक्युलर तारखेला इन्व्हेस्टमेंट करता। आणि लमसम म्हणजे तुमच्याकडे असलेला पैसा एकदाच इन्व्हेस्ट करता। तर SIP काय आणि लमसम काय याचे फायदे आणि तोटे याबद्दल मित्रांनो मी एक लवकरच नवीन व्हिडिओ आणणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे, जेणेकरून जसा मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळत राहील। मित्रांनो, जसे की म्युच्युअल फंडमध्ये स्कीम्स जसे अनेक कंपन्या आहेत, जसे SBI म्युच्युअल फंड, ICICI म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंड, क्वांट म्युच्युअल फंड, ग्रो म्युच्युअल फंड। मित्रांनो, हे फक्त मी इन्फॉर्मेशनसाठी नाव घेतलेलं, काही सजेशन नाही आहे की तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावे। मित्रांनो, म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार पडतात, जसे इक्विटी फंड म्हणजे डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट, इंडेक्स फंड, डेब्ट फंड, हायब्रिड फंड। मित्रांनो, जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट काही अमाऊंट इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला काही युनिट्स मिळतात आणि त्या प्रत्येक युनिटची किंमत असते, त्याला NAV असे म्हणतात, नेट ॲसेट व्हॅल्यू। मित्रांनो, जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।